हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण जर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायला लागलो तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एका धातूचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे सोनं. सोनं, चांदी, प्लॅटिनम हे सगळेच धातू अत्यंत मौल्यवान आहेत. अगदी पुरातन काळापासून ज्या त्या राजाची संपत्ती ही त्याच्याकडे असलेल्या सोन्या नाण्यावरून व्हायची आणि सोनं हा अत्यंत मूल्यवान धातू म्हणूनच तो अत्यंत लोकप्रिय होत गेला आणि त्याच्यातूनच गुंतवणुकीचा एक मार्ग म्हणून सुद्धा सोन्याकडे बघायला जावं लागलं. गेल्या काही वर्षामध्ये आपण जर कोल्हापूरच्या सराफ बाजारावरती नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की कोल्हापुरामध्ये सुद्धा सराफ व्यवसायामध्ये अधिक बदल होत चाललेले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, नवीन नवीन ब्रँड्स येत आहेत आणि एकूणच या व्यवसायाची व्याप्ती वाढती आहे, उलाढाल वाढती आहे. सोनं आवडत नाही असं म्हणणारी माणसं कदाचित नसतीलच. याचं कारण असं आहे की सोनं हे गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे. दागिन्यांसाठी अनेकांचा जो मोह असतो त्याच्यासाठी सुद्धा सोनं, चांदी याला पर्याय नाही आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कधीही तुम्हाला रोख परतावा देणारा असा हा उत्तम गुंतवणुकीचा मार्ग आहे. आज आपण बोलणार आहोत कोल्हापूरच्या सराफ विषयाबद्दल, कारण येत्या काही दिवसामध्ये म्हणजे 13 आणि 14 एप्रिलला कोल्हापुरामध्ये कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि सराफ व्यापारी संघ या संघटनांच्या वतीनं एक प्रदर्शन आणि महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या महामेळाव्यामध्ये सुवर्णकार आणि जे काही सराफ व्यावसायिक आहेत त्यांच्या अडीअडचणी, त्याचबरोबर शासनाची ध्येय धोरणं, नवीन करप्रणाली याबद्दल उहापोह होणार आहे. आणि त्याच ठिकाणी एक जे प्रदर्शन असणार आहे, या प्रदर्शनामध्ये सुद्धा विविध प्रकारची जी काही आधुनिक मशिनरी येते त्याच्याबद्दलचं एक प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर कोल्हापुरामधील पारंपरिक हस्तकला अजूनही खूप चांगल्या पद्धतीने टिकून आहे, पण आता काळाच्या बरोबर जात असताना हे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाची सुद्धा ओळख करून घेणं आता गरजेचं आहे. आणि आमच्या स्टुडिओत त्यासाठी उपलब्ध आहेत श्री भरत ओसवाल, त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष रणजित परमार, त्यांचंही स्वागत आहे. आणि हे जे काही प्रदर्शन होणार आहे त्याच्यासाठी UBM इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज शेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. तिघांचंही स्वागत आहे. सर्वप्रथम भरतभाई, मी तुम्हाला विचारणार आहे की सोनं आणि चांदी याच्याकडे म्हणजे खरेदी करण्याचा दिवसेंदिवस कल वाढतच चाललेला आहे. म्हणजे कस्टमर वाढतात, कमी होत नाहीये. पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं तर सोन्या चांदीचा दर हा महिनोन्महिने स्थिर असायचा, पण गेल्या 5-10 वर्षामध्ये रोज सोन्या चांदीचे दर बदलत चाललेले आहेत. म्हणजे अपडाऊन्स होत आहेत. कधी दर वाढतो, काही वेळाच कमी होतो, वाढतोच जास्त. तर हे दर कमी जास्त होण्याचं प्रमाण, जे इतकं फ्लक्च्युएशनचं प्रमाण वाढलेलं आहे, हे कशामुळे स्थिर का राहत नाही? दर कसं होतं, पूर्वी जो सोन्याचा दर जो होता हा आपल्या एक भारतामध्ये किंवा समजा परदेशामध्ये तिथल्या अर्थव्यवस्था आणि तिथल्या जशी मागणी ह्याच्यावर अवलंबून असायचा. मात्र तुम्ही आता एक ज्या आधुनिक 21व्या शतकाकडे जात असताना आपण आता बघितलं की सोनं हा धातू, सोनं, चांदी, प्लॅटिनियम हा धातू आता आपल्याला कमोडिटी एक्सचेंजवर आला आहे. त्या कमोडिटीमुळं काय होतं, पूर्वी कसं असायचं की सोनं तुम्हाला आहे त्या फॉर्मॅटमध्ये घ्यावं लागायचं. मात्र कमोडिटीमध्ये आल्यापासून काय झालं की तुम्हाला आज 5 किलो सोनं, तुमच्याकडं 5 किलोचे पैसे एवढे तुमच्याकडे आहेत का नाही, मात्र तुम्ही 5 किलो सोनं 10% अमाऊंट घेऊन तुम्ही कमोडिटीवर ते घेऊ शकता. फक्त 10% तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट करायला लागते. आणि अशा प्रकारे हा जे कमोडिटीचं जे मार्केट आहे हे वर्ल्डला कनेक्टेड आहे. अखंड जगामध्ये त्याचं वायदे बाजारामुळे सोन्याची किंमत आणखी वाढली आणि त्यामुळं व्हायला लागलं. असं दुसऱ्या एका बाबतीत आपण बघायला गेलो तर सोनं हा धातू असा आहे तुम्हाला की एनी टाइम मनी आहे. कधी सुद्धा तुम्हाला गरज वाटली, तुम्ही 5-50 हजार रुपये, तुम्हाला कोण अशा बँकेत जावा, एखादी प्रॉपर्टी विकायची असेल तर तुम्हाला त्याचे प्रोसिजर करा, असं सोन्यामध्ये कधी होत नाही. आणि सर्वसामान्य माणसाला आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आज भारतातला इतिहास बघितला तर पूर्वी म्हणायचे भारतात सोन्याचा धूर निघायचा. मग सोन्याबद्दलची जी भारतीय संस्कृतीत एक जे इथल्या महिलांना म्हणा किंवा ह्यांना जे त्याचं आकर्षण आहे
हे दिवसेंदिवस वाढलेलंच आहे, कधी कमी होणार नाही. तुम्हाला कुठल्याही स्तरातला माणूस असू दे, तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, व्यापारी असू दे, राजकारणी असू दे, म्हणजे अंगावरती सोनं असणं हे प्रतिष्ठेचं आहे. अंगावरती सोनं असणं हे तुमचं एक स्टेटस सिम्बॉल आहे. म्हणजे आपल्याकडे आता गोल्डन मॅन अशी सुद्धा एक संकल्पना तयार झालेली आहे. झोपडपट्टीतल्या माणसाकडे सुद्धा सोनं भेटणार तुम्हाला. बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये सोन्याचे वेगवेगळे बघण्याचे दृष्टिकोन आहेत. मग अशी म्हटल्या पद्धतीने एकतर तो कधीही रोख परतावा देतं पण गुंतवणूक म्हणून, त्याचबरोबर एक स्टेटस सिम्बॉल प्रतिष्ठा म्हणून, आणि एक वाट वडलार्जित आलेली संपत्ती म्हणून त्याकडे बघितलं जातं. म्हणजे इमोशनली सुद्धा सोन्या दागिन्यांना महत्व असतं. बरोबर. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या 20 वर्षाचा आपण जर विचार करायचा झाला, म्हणजे 1990 ते 2013 या 23 वर्षाचा विचार करायचा झाला, तर परमार साहेब मला सांगा की किती प्रमाणामध्ये सोन्याचे दर वाढलेले आहेत? 1990 साली सोन्याचे भाव जवळजवळ 1800-2000 रुपये होते 10 ग्रॅमला. 10 ग्रॅमला म्हणजे एका तोळ्याला 2000 रुपये ते 2500 रुपये दर होता. आणि आज आहे आज दर आहे 10 ग्रॅमला 30,000. म्हणजे 15 पट वाढ झाली 20 वर्षांमध्ये. त्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल की 2006ला काय साहेब 2006ला सोन्याचा दर हा 6,000, 5,500 ते 6,000 होता. तुम्ही ह्या 5 वर्षातला जर रेशो बघितला तर जवळजवळ 6 पट वाढ झाली आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला 15 ते 20% त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट त्यात मिळालेलं आहे. आज तुम्ही मला सांगा कुठली अशी हे आहे की ज्यामध्ये एवढं मोठं एप्रिशिएशन मिळालं आहे. आता मला तुम्हाला एक सांगायचं असं की भारत सरकारनं ज्यावेळी गोल्ड कंट्रोल ॲक्ट उठल्यानंतर तुम्हाला सोनं कोणीही कितीही कसंही विकायची मुभा झाली. त्यावेळी सोन्याचा दर आणि आताच्या सोन्याच्या दरात इतका फरक पडत चाललाय की कोणीही सर्वसामान्य माणूस तो आज पूर्वी कसं होत होतं की सोन्याचा व्यापार हा गोल्ड स्मिथ ज्याला गोल्ड कंट्रोल ॲक्ट असल्यानं सोन्याचं ज्याला लायसन्स असेल तोच विकू शकत होता, बाकी विकता आपल्याला येत नव्हतं. मात्र आज उदार ह्या जे जागतिकीकरणाची जी धोरणं आहेत त्यामुळं सोन्याचं महत्त्व आणि वाढलेलं आहे. त्याचबरोबर इझी व्यवहार करता येतो आणि फ्युचरमध्ये मला असं वाटतं की कधीही सोन्याच्या दरात काय कमी होईल असं आता सध्या तरी वाटत नाही. म्हणजे हे दर वाढतच जाणार. पण मग याला काय लिमिट आहे का नाही? म्हणजे नाहीतर एक काळ असा येईल की 2020 साली आपण असं बसलेलं असू त्यावेळी 1 लाख रुपये तोळा असा दर असेल. शक्यता आहे. कारण काय झालंय देशभरात जगभरात पेट्रोल, डिझेल, रॉकेल जिथे उत्पादन होते त्या राष्ट्रांचा फॉरेन डॉलरवर याच्यावर विश्वास नाही. त्यांचा विश्वास सोन्यावर आणि चांदीवर आहे. ते जेवढं डिझेल पेट्रोल जे ऑल जगात पाठवतात त्यांचा व्यवहार बदला सोन्याच्या पैशाच्या वेळी ते सोनं घेतात. त्यांचा त्या अमेरिकन डॉलरवर विश्वास नाही आहे. त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त. आता भारतामध्ये सोन्याचं उत्पादन होतंय? नाही. कोलार म्हणून एकच खाण होती कोलारमध्ये, आता पूर्णपणे बंद आहे. आणि जमिनीमध्ये 2-2, 4-4 किलोमीटर त्या खाणी होत्या. त्याचा प्रोडक्शन खर्च वाढलेला आहे. अर्थात सिमेंटचं पोतं बाजारात आज जरी 280-90 असेल तर ते तिकडनं त्या फॅक्टरीतनं इकडे येताना 70-80 रुपये त्या पोत्याला खर्च होते. ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं आहे. आणि सोन्याचं आता की आज भारतामध्ये सोनं हे 100% आयात होतं. आज वर्षाकाठी मागच्या वर्षीचं हे आहे 2012-13 मध्ये 1000 टन सोनं आलं भारतामध्ये ऑफिशियली. महत्वाचा मुद्दा आहे. ऑफिशियली 1000 टन सोनं आलं. त्याचं 3 लाख कोटी रुपये फॉरेन करन्सी जी भारतात यायला पाहिजे होती ते 1000 टन सोन्यात रूपांतरित होऊन आले. त्यामुळे देशाच्या आर्थिक याला सुद्धा या सोने बाहेर भारतात आल्यामुळं त्या आर्थिक ह्याच्यावर सुद्धा फरक पडलेला आहे. म्हणजे आता आपल्या सरकारनं परवाच हे करण्यात आलं की तुम्हाला एक्साईज म्हणा किंवा आता एक नवीन कायदे की भारत सरकार असं म्हणतं की सोनं जेवढं आयात होईल तेवढं भारताच्या अर्थव्यवस्थेला ते घातक आहे. मात्र आज असं इथं आपल्याला पण एक व्यापारी म्हणून तुम्ही सहमत आहात त्याच्याशी? नाही, कारण आता तर भारतामध्ये जर उत्पादन होत नसेल सोन्याचं तर आयात करण्यापासून पर्याय नाही. पण जसं आता परमार साहेब म्हणले त्या पद्धतीनं की ते ऑफिशियल आयात व्हायला पाहिजे. ऑफिशियल आयातच होतं. मात्र ते आपल्याला समजा भारत सरकारचं मत असं आहे की जे सोनं आयात होतं त्याच्या एक्सचेंजमध्ये डॉलर जातो, त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला आपल्याला इथं धोका निर्माण होत चाललाय. मात्र आज असं आहे की तुम्ही बाकीच्या काही अशा व्यवस्था करा जेणेकरून हा डॉलर आपल्या इथं राहिला पाहिजे. सोनं हा वस्तू अशी आहे की सोन्यामध्ये तुम्ही असं नुकसानकारक काही नाही आहे. आज तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, अशा काही वस्तू आहेत जे तुम्ही आज 10,000ला घेताय, परत त्याची ₹1 किंमत होत नाही. आणि सोन्यात जे काही माणसं इन्व्हेस्टमेंट करतात
त्यांची ही म्हणजे सोन्याला डिप्रिसिएशन नाहीये. डिप्रिसिएशन नाहीये आणि ती वाढच होते. तुम्ही आज दागिना घेतला कुठल्याही रूपाने तुम्ही त्याचं सौंदर्यात तुमच्या भरे पडते, परत परतावा पण त्याचा चांगला मिळतो. त्यामुळं सोन्याचा मोह हा मला वाटत नाही की ह्या पुढच्या याच्यामध्ये कधी कमी होईल म्हणून. 13 आणि 14 एप्रिलला कोल्हापुरामध्ये जे प्रदर्शन होणार आहे आणि जो महामेळा होणार आहे त्या दृष्टीने आता मी बोलणार आहे. युबीएमचे पंकज शेंडे इथे आहेत. युबीएम ही कंपनी जगभरामध्ये अशा पद्धतीच्या विविध मशिनरीची आणि नवीन नवीन प्रकारच्या दागिन्यांचे प्रदर्शन भरवणारी अशी कंपनी आहे. युबीएमनं कोल्हापुरामध्ये अशा पद्धतीचं प्रदर्शन भरवण्याचं आता जे ठरवलेलं आहे त्याचं कारण काय? तुम्हाला कोल्हापुरात हे प्रदर्शन भरावं असं का वाटलं? पहिला तर मी UBM बद्दल सांगू इच्छितो. UBM ही ग्लोबल कंपनी आहे आणि आम्ही जगभरात 300+ एक्झिबिशन्स आणि कॉन्फरन्सेस घेतो. ज्वेलरी हे एक आमचं एक व्हेरी स्पेशल इव्हेंट आम्ही जो हाँगकाँगमध्ये जो ऑर्गनाईज करतो तो वर्ल्ड्स लार्जेस्ट बिगेस्ट एक्झिबिशन आम्ही हाँगकाँगमध्ये. फक्त ज्वेलरीचं प्रदर्शन? फक्त ज्वेलरी, diamond, I mean like everything. Jewelry, machinery is a part of it. Okay. But it's like ते सगळ्यात मोठं एक एक्झिबिशन आम्ही हाँगकाँगमध्ये करतो आणि भारतामध्ये सध्या आम्ही 5 एक्झिबिशन करतो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि आता कोलकाता इंट्रोड्यूस. आमचं मेन हेतू जे कोल्हापुरात मशिनरीचं हे करायचं आहे. इथे जो आपला इथला जो व्यवसाय आहे आणि इथे जे आपलं सिल्वर आणि गोल्ड ज्वेलरी जे फेमस आहे हँडमेड, तर इथले आपले जे व्यापारी आहे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना एक नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कशी इंट्रोड्यूस करावी. आणि जगभरात जे आजकाल चाललेलं आहे विथ लॉट ऑफ न्यू डिझाईन्स ट्रेंड जे इव्हॉल्व होत आहेत आणि ज्वेलरी हा व्यवसाय हा एक इनोव्हेशन आणि ब्युटीचा आहे. तर जे आपले जे इथे व्यापारी आहेत त्यांना आपण नवीन मशिनरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कसे जे जगभरात यूज होत आहेत त्या आम्हाला इथे दाखवायचं आहे. आणि ही जी संधी आहे जे आम्ही आपले जे मेळावाबरोबर करतो आहे, आय थिंक हे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातले जितके पण आपले कारागीर आहेत त्यांना हे एक चांगला प्लॅटफॉर्म भेटतोय. पण पंकजजी, जनरली काय होतं की नवीन टेक्नॉलॉजी आली की जो हस्तकारागीर असतो तो थोडासा मागे पडतो. म्हणजे ज्या पद्धतीनं फ्लेक्स डिजिटल प्रिंटिंगचं तंत्रज्ञान आलं की पूर्वीच्या काळचे जे पेंटर होते ते पेंटर थोडेसे मागं पडले, म्हणजे ते संपलेच. अशा पद्धतीनं जर नवीन मशिनरी जेव्हा येते ते नवीन तंत्रज्ञान कोणी रोखू शकत नाही, ते घेतलंच पाहिजे आपण. पण त्याचबरोबर जे आपले पारंपरिक हस्तकला जपलेले व्यवसाय कारागीर आहेत त्यांच्याबद्दल काय? नाही, ऑफकोर्स मी तरी एक अपॉर्च्युनिटी बघतो जे आपले कारागीर आहेत त्यांच्यासाठी. डेफिनेटली आपली जे हस्तकलाचं एक त्यांचं एक मार्केट असतं. सिमिलरली मशिनरीनी जे कास्टिंग करून जे बनवतात त्यांचं पण एक मार्केट आहे. आज जसं ज्याप्रमाणे मार्केट इव्हॉल्व होत आहे त्याप्रमाणे आपला जो इथला जो कारागीर आहे त्याला एक त्याचा बिझनेस त्याचा व्यवसाय वाढावं किंवा त्याची व्हिजन पण आणखी ब्रॉड व्हावी. यातमध्ये कसं आहे, आता एक थोडक्यात सांगतो की आज कोल्हापूर म्हणजे आपल्याकडे हुपरी सारखी सिल्वर सिटी आहे, कोल्हापुरी साज किंवा कोल्हापुरी ठुशी आपली ही ओळख आहे की सोनं आणि चांदी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेला तर कोल्हापुरातच उत्पादन होतं. बर, अच्छा, हा व्यवसाय आपला हस्तकलेवर आधारित होता. 1950 ते जवळजवळ 2000 पर्यंत जर बघितलं ना तर कोल्हापूरमधल्या आज सोने किंवा चांदी व्यवसायाबद्दलची जी भारतामध्ये जी स्थिती होती अत्यंत चांगली होती. म्हणजे इथून आपल्या परराज्यात म्हणजे कोल्हापूरचं नाव संपूर्ण देशभरात. आज मी तुम्हाला सांगतो ना, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, आमच्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची स्थापना 15 ऑगस्ट 1955 साली झाली. त्याच्या आधी 25 वर्ष ज्यावेळी राजश्री शाहू महाराजांनी ही गुजरी जी कला हस्तकला आपल्याकडे एवढी होती ती त्यांनी त्याला वाव मिळावा म्हणून कोल्हापुरात गुजरी बसवली आणि कारागिरांना त्याचं कलेचं त्यांचं हे बघून पुढचं मॅन्युफॅक्चरिंग इथं सुरू झालं. मात्र त्या काळात अशी परिस्थिती होती की अशा पद्धतीचा माल आपल्या इथंच तयार व्हायचा. कोल्हापुरी साज, ठुशी, बुगडी, झुबे काही अशा वस्तू होत्या किंवा चांदीमध्ये अत्तरदानी, गुलाबदानी ह्या वस्तू अखंड भारतामध्ये कुठं होत नाहीत. आज तुम्हाला मी कोल्हापूरच्या बद्दल एक सांगायचं म्हणलं ना तर 10 ग्रॅम मध्ये कोल्हापूरची काय काय वैशिष्ट्य आहे सगळ्यांना साज माहित आहे, त्याच्याबरोबर अत्तरदानी, कोल्हापूर अत्तरदानी आहे, गुलाबदानी आहे, निरंजन आहे, देवी देवताच्या मूर्त्या ह्या फक्त कोल्हापुरातच व्हायच्या. ज्या डाईज करून आपल्या उत्रेश्वरवर तुम्ही आज बघितलं ना प्रत्येक कारागिराच्या घराघरातून चांदीच्या मूर्त्या तयार होतात. हे आपली कोल्हापूरची खासियत आहे, आपलं पोटेन्शियल आहे. आणि मणी तयार होतात ते 10 ग्रॅम मध्ये 3000 तयार होतात.
म्हणजे हे जसं अखंड भारतात कोणी करू शकत नाही. जगात कुठे होत नाही, जगात फक्त कुठे होत कोल्हापुरात होतात ते. वा. मग अशी कारण जर या निमित्ताने आम्हाला नवीन माहिती मिळाली 10 की ग्रॅममध्ये 10 ग्रॅम मध्ये 3,000 3,000 सोन्याचे मणी बनवण्याची कला आपल्या कारागिरांकडे आहे. हा, मात्र काय झालं चारू की ह्या 2000 सालापर्यंत ह्याचं एवढं प्रचंड मार्केट आपल्याकडे होतं की कधीही आमचा कारागीर म्हणा किंवा सराफ म्हणा आपल्या आपल्या व्यवसायात इतका मग्न होता की त्यांनी कधी अशा पद्धतीचे प्रदर्शन घ्यावं, मेळावा घ्यावा, एक संघ एकत्रित यावा, अशा कधी कल्पनाच आल्या नाहीत. ह्याचं कारण महत्वाचं असं होतं की प्रत्येक कधीही कोणीही काही अडचणी आल्या तर एकत्र येतात. नाहीतर व्यापार हा कसा असतो, व्यापारी आपल्या आपल्या कामात मग्न असतो, आपल्या पद्धतीनं काम करत असतो. मात्र ह्या सगळ्या 2000 ग्लोबलायझेशनमुळं ज्यावेळी आज भारतामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान यायला लागलं, काही कशा वस्तू या लागल्या. माझं हस्तकला आहे, मात्र माझ्यापेक्षा नवीन ज्या मशिनरी येतात त्या आज मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. जयपूर आणि कोल्हापूर ही 2 तुम्ही गावं घ्या. आजपासून 50 वर्षामध्ये ह्या 2 शहरांचा इतिहास बघितला तर जयपूरपेक्षाही कोल्हापूर उत्पादनामध्ये श्रेष्ठ होतं. मात्र आता परवाच एक आमचं जयपूर ज्वेलरी शोला आमच्या GGFची मीटिंग होती, मी गेलेलो. तर ते जे एक्झिबिशन बघितलं, एक एक स्टॉल बघितले की त्यांनी एवढ्या मोठे इन्व्हेस्टमेंट, तर त्यांनी सरकारनं काही त्यांना सवलती दिल्या, त्या तिथं मॅन्युफॅक्चरिंग करेल. तर तुम्हाला आज आपल्याला त्या धर्तीवर आम्हाला हे अधिवेशन घ्यायच्या पाठीमागचं कारणच हे आहे की आज मान्य आपले गृहराज्यमंत्री बंटी साहेब आहेत, ह्यांच्या माध्यमातून आम्ही सरकार पुढे हे आम्हाला सांगायचे की तुम्ही आज हुपरी परिसर आहे, आज उत्तरेश्वर आमचा परिसर आहे, आज काही कारागीर अशा पद्धतीवर येऊन ठेपलेत की आज रिक्षा काढतात, त्यांना काम नाही आहे. कारण हा जो माल आहे हा आता मार्केटमध्ये नवनवीन जे डिझाईन्स द्यायला पाहिजे ते आपण देऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे पोटेन्शियल आहे, पण आपण कुठे मार्केटिंग करायला कमी पडलो का? मग मार्केटिंग करायला कमी पडलोच, हे ते सत्य आहे, त्याला नाही म्हणता येणार नाही. मार्केटिंग आपलं कमी पडले आणि त्यामध्ये काय आहे की एक मला असं वाटतंय की कोल्हापूर म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 2000 ते 2013 या 10 वर्षामध्ये कोल्हापूरचा बिझनेस कमी होता ना? 100% कमी झालेला आहे. पण एकीकडे अनेक नवनवीन ब्रँड्स कोल्हापुरामध्ये आले, हे तनिष्का असेल, तारा असेल, अशा मोठमोठ्या कंपन्या कोल्हापुरामध्ये येऊन त्यांनी शोरूम सुरू केली. म्हणजे पारंपरिक जो काही एक सराफ असतो तो आहेच, जो गुजरीतला असेल किंवा अगदी कुठल्या छोट्याशा गल्लीतला असेल तो आहेच, पण त्याचबरोबर नवीन नवीन शोरूम्स, मोठ्या मोठ्या शोरूम्स कोल्हापुरात आल्या. कारण कोल्हापुरामध्ये बायर्स कॅपॅसिटी आहे. असं पण काय झाले, ह्यामध्ये काय झाले की ह्या ज्या मोठ्या कंपन्या असतात ना, ह्या एक समजा राज्याचा विचार करायला लागले की महाराष्ट्रात आम्हाला यायचंय, तर महाराष्ट्रातलं पर डे इन्कम कुणाचं चांगलं आहे, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्र सदन जिल्हा आणि बायर्स मात्र मला आता एक पण त्यामुळे तुमचा खरं तर तुमचा टर्नओव्हर वाढला गेला असला पाहिजे. तुमचा म्हणजे कोल्हापूरचा ते काय झालं मी सांगतो ह्या बाबतीतच की मला आज कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या माध्यमातूनच मला हाच आम्हाला चांगला एक हे तुम्ही दिलंय की संधी दिली आहे की आम्ही हे आमचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचवू शकू की कोल्हापुरामध्ये ज्या काही नवनवीन टेक्नॉलॉजी आहेत, हे प्रदर्शनचं आमचं माध्यमच हे आहे की ह्या माध्यमातून आम्ही आमच्या काही सराफांना, कारागिरांना हे दाखवू इच्छितो की आता जगात काय चाललंय, जग कुठं चाललंय ते बघा. काळानुसार आपल्याला अपेक्षित आहे. हेच हे मेन आमचं ध्येय आहे याच्यामधनं. आणि ज्यावेळी आम्ही कोल्हापूर सराफ व्यापारी संघानं आमच्या ज्यावेळी ठरवलं की कोल्हापूर जिल्हा, आज आपण कोल्हापूरचं आपण सदन आहे, मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये आज जर व्यवसाय इथल्या सराफ व्यावसायिकांना आपण अतिशय चांगल्या रीते तयारीत केलं पाहिजे. नाहीतर उद्या 5 जण आले आणि 10 येतील, अच्छा अर्थव्यवस्था अडवू शकत नाही आपण. मात्र आपण जर योग्य असो, आपल्यात आपले व्यवसाय करायचे नॉलेज असेल. जसं आहे आता उद्या मोठमोठे मॉल कोल्हापुरात आले, आता जेव्हा परवाच आपलं जे काही नवीन विधेयक झालं त्यानुसार वॉलमार्ट येणार जेव्हा म्हणतोय आपण, त्यावेळेला स्थानिक आपला जो इथला व्यापारी आहे त्याच्यामध्ये सुद्धा या जगातल्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची त्या क्षमता तयार केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापुरात हुपरी, कडोली 30 ते 40 हजार कारखाने आहेत. दुर्दैवानं गेल्या 10-15 वर्षात सेलम, आग्रा, मथुरा इथल्या लोकांना नवीन नवीन डिझाईन केले आणि आम्ही त्याच जुन्या डिझाईनमध्ये राहिलो. आपण त्यांना पुढे आणू शकलो नाही. हे एक्झिबिशन घेण्याचं कारण हे कसं आहे की जवळजवळ 30-40 हजार जे कारखाने आहेत त्यातले जवळजवळ 80% कारखाने बंद झालेले आहेत. त्या लोकांना परत या येणाऱ्या मशिनरी दाखवून त्यांचं ज्ञान घेऊन जगात काय चाललंय त्या दृष्टीनं कामगारांना आपण आणि व्यापाऱ्यांना हे करून संधी देऊन जास्तीत जास्त लोकांचं कोल्हापूर माल अधिक पहिल्यासारखंच त्याच्यामध्ये एक चांगले सोन्याचे दिवस कोल्हापूरला यावेत, सोन्याच्या बाजारपेठेला असं आणि अनेक वस्तू आहेत तिथं कोल्हापुरात तयार होतात. खरं ते कोल्हापुरातून मुंबईत जातात, जयपूरमध्ये जातात, कोल्हापूरचे कारागीर बनवतात. जगभरात एक्सपोर्ट होणारा भरपूर माल आहे असा
टनानं, की जो माल फक्त कोल्हापुरात होतो त्या, आणि तो फक्त इकडं माध्यम मुंबई, आग्रा, जयपूर इकडनं परदेशात जातो. तोच माल हे एक्झिबिशन घेऊन परकीय व्यापारी जे बाहेरचे लोक येतात त्या लोकांना डायरेक्ट कामगारामार्फत हे माल तयार होऊन डायरेक्ट जर तिकडे गेला तर कामगारांना जास्त फायदा होईल. तंत्रज्ञान हे कधीच कोणासाठी थांबत नाही आणि जर काळानुसार आपण बदल केले नाहीत तर आपण स्पर्धेतून किंवा जगातून बाहेर फेकले जातो. हा आता जगाचा नियम आहे आणि त्यामुळेच सराफ व्यवसायामध्ये सुद्धा जे काही आधुनिक तंत्रज्ञान येते त्याच्याबद्दलचा एक प्रयत्न म्हणून हे प्रदर्शन आहे. त्याचबरोबर ती सराफ व्यवसायातील ज्या अडीअडचणी आहेत, नवीन आव्हान आहेत, त्याबद्दलचा उहापोह केला जाणार आहे. त्याबद्दल आपण बोलूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा संवाद प्रतिवाद. आपलं कोल्हापूर आता आणखी नव्या उंचीवर. ब्युटिफुल कोल्हापुरात पूजा बिल्डर्सचा वंडरफुल प्रकल्प वंडर 11. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 11 मजल्यांचा प्रस्तावित वास्तू प्रकल्प वंडर 11 साकारतो आहे नागाळा पार्कातील हरिपूजापुरम नजीक. 7 मजल्यापर्यंतच्या फ्लॅटचं बुकिंग सुरू आणि बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर. वंडर 11 मध्ये आहेत नाविन्यपूर्ण, आलिशान आणि वर्ल्ड क्लास वंडरफुल अमेनिटीज. रिसेप्शन काउंटर, स्पीड लिफ्ट्स, स्टीम जाकुजी सह एअर कंडिशन जिम, डिजिटल लॉकिंग सिस्टीम, पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा आणि चक्क 2ऱ्या, 5व्या आणि 8व्या मजल्यावर रमणीय लँडस्केप गार्डन. पूजा ग्रुपचा वंडर 11 गृह प्रकल्प म्हणजे प्रतिष्ठेच्या मंगलमय जीवनाचं देखणं वास्तुशिल्प. 2 आणि 3 BHK चे मोजकेच फ्लॅट शिल्लक. बुकिंग साठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर. राजस गोरी रूप साजना आज खुलावे असे, राजस गोरी रूप साजना आज खुलावे असे, सौंदर्याला मोहकतेचे कोंदण लावे जसे, लखलखणाऱ्या सौंदर्याला आभूषणांची साथ, हिरे मोती रत्न पाचूची अविरत ही बरसात, अस्सलता गुणवत्तेसह मिळे इथे विश्वास, नाविन्यपूर्ण कलाकुसरीचे गुरुप्रसाद ज्वेलर्स, गुरुप्रसाद ज्वेलर्स. सर्वांग सुंदर रत्नालंकाराचे माहेरघर गुरुप्रसाद ज्वेलर्स, गुजरी, कोल्हापूर. इथे आकार मिळतो संवेदनशील मनांना. इथे घडवली जातात समर्थ व्यक्तिमत्व. इथे जागृत केली जाते जिद्द आणि आत्मविश्वासाची ताकद. इथे शिक्षण मिळतं संस्कार, संस्कृती, ज्ञान आणि आत्मभान याचं. होय, पेठ वडगाव मधील सौ विजयादेवी यादव इंटरनॅशनल स्कूल म्हणजे तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण प्रगती आणि परिपूर्ण शिक्षण पद्धतीचं केंद्र. इथे आहेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पोषक सर्व सुविधा. इथे आहे मुलांचं भावविश्व, त्यांच्या अपेक्षा, क्षमता ओळखणारा प्रगल्भ स्टाफ. इथे आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इथेच आहे नवी पिढी घडवण्यासाठी लागणारी तळमळ आणि दूरदृष्टी. इंग्रजी माध्यमाच्या 1ली ते 10वी साठी प्रवेश सुरू. संपर्क सौ विजयादेवी यादव इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगाव. फोन 9923179545. क्रिएटिंग इंटेलिजन्स, क्रिएटिंग लाईफ लॉंग लर्नर्स. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. आपलं कोल्हापूर आता आणखी नव्या उंचीवर. ब्युटिफुल कोल्हापुरात
पूजा बिल्डर्सचा वंडरफुल प्रकल्प वंडर 11. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 11 मजल्यांचा प्रस्तावित वास्तू प्रकल्प वंडर 11 साकारतो आहे नागाळा पार्कातील हरिपूजापुरम नजीक. 7 मजल्यापर्यंतच्या फ्लॅटचं बुकिंग सुरू आणि बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर. वंडर 11 मध्ये आहेत नाविन्यपूर्ण, आलिशान आणि वर्ल्ड क्लास वंडरफुल अमेनिटीज. रिसेप्शन काउंटर, स्पीड लिफ्ट्स, स्टीम जॅकुजी सह एअर कंडिशन जिम, डिजिटल लॉकिंग सिस्टीम, पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा आणि चक्क 2ऱ्या, 5व्या आणि 8व्या मजल्यावर रमणीय लँडस्केप गार्डन. पूजा ग्रुपचा वंडर 11 गृह प्रकल्प म्हणजे प्रतिष्ठेच्या मंगलमय जीवनाचं देखणं वास्तुशिल्प. 2 आणि 3 BHK चे मोजकेच फ्लॅट शिल्लक. बुकिंग साठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत कोल्हापुरातील सराफ व्यवसायासमोरील असलेल्या अडीअडचणी, आव्हानं, नवतंत्रज्ञान आणि या अनुषंगानं 13 आणि 14 एप्रिलला कोल्हापुरामध्ये जो काही एक मोठा महामेळावा होतोय आणि जे काही प्रदर्शन आहे त्याबद्दल. भरतभाई आणि परमार साहेब, तुम्ही आता बोलत होतात की एकूणच 2000 पासून कशा पद्धतीनं स्थित्यंतर होत गेली, सोन्याचा दर काय होता आणि आज काय आहे ह्याच्याबद्दल आपण बोललो. आता मी येणार आहे ते गेल्या काही दिवसामधील जे काही बहुचर्चित मुद्दे आहेत आणि संभाव्य ज्या काही गोष्टी येणार आहेत त्यातला एक मुद्दा आहे तो KYCचा. नो युअर कस्टमर ही आता एक केंद्र सरकारनं नवीन पॉलिसी प्रस्तावित केली आहे, ज्यामुळं जो कोणी तुमच्याकडे येऊन गिऱ्हाईक खरेदी करणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे देणं बंधनकारक असणार आहे. याचा व्यापारी म्हणून तुम्हाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे? KYCला तुमचा सपोर्ट आहे? मी एक तुम्हाला पहिला प्रथम सांगतो की हा जो KYC मनी लॉन्ड्रिंग जो ऍक्ट आहे हा जगामधल्या 32 देशांनी हा लागू करून घेतला. ह्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण काय आहे? काळा पैसा उघडकीस यावा, काळा पैसा उघडकीस यावा. सेकंड की जे आता प्रत्येक देशाला धोका जो असेल अतिरेकी, ही अतिरेकी लोक जे असतात ह्यांना ह्या ज्या काही देशातल्या इथून जे काही पैसा जो हे करायचा असतो ट्रान्सफर, हा सोन्याच्या माध्यमातून केला जातो. अच्छा. मग हा कायदा ऍक्च्युली काय झालंय की ह्याचं डिटेल्स अजून कुणालाही मिळालेले नाहीत. मात्र भारत सरकारनं या परवाच्या फेब्रुवारीच्या लोकसभेमध्ये हे बिल पास करून घेतलं. त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की त्यांनी ह्याच्यावर 50,000ची अट घातलेली आहे. मग त्या आमच्या ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनच्या माध्यमातून परवा दिल्ली येथे 23 तारखेला मीटिंग झाली. त्या दिल्लीमध्ये त्या मीटिंगवर चर्चा झाली की हा जो ऍक्ट आहे 50,000चा जे काय विषय होता, हा तुम्ही जो विचारला तो अतिशय घातक आहे. आज कसं असतं, सर्वसामान्य तुम्ही 10 ते 15 ग्रॅम सोनं घेतलं की त्याचे 50,000 रुपये होतात. आज आम्ही आमच्या कस्टमरला म्हटलो की तुम्ही 50,000चं ज्यावेळी तुम्ही खरेदी करता आणि त्याच्यावर तुम्ही जर दागिना खरेदी केला तर तुम्ही आम्हाला एक पॅन कार्ड द्यायला पाहिजे, तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस द्यायला पाहिजे किंवा आधार कार्ड काय असेल तुम्ही प्रूफ द्या. तर ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला पैसे देऊन माल घेतो आणि हे तुम्ही आमच्याकडनं मागताय, हे कुठली पद्धत नाही. पण हे जर कायद्यानं बंधनकारक केलं बरोबर आहे तर ते प्रत्येकालाच ते लागू होणार आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की हॉलमार्कला अजूनही कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, अजूनही खूप लहान मोठी दुकान आहेत की जिथं हॉलमार्किंग नाहीये, पण तरी सुद्धा विश्वासानं लोक खरेदी करतात. मुळात काय आहे, सोन्याच्या व्यवसायामध्ये विश्वास हा सगळ्यात पहिल्यांदाचा पाया आहे. बरोबर. आणि म्हणून तर बहुतेक सर्वच दुकानदार जाहिरात करत असताना विश्वासाचा हा शब्द वापरतात. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये आता विश्वासाच्या बरोबरीनं कायदा पण येणार आहे. तर त्यामुळे KYC झाल्यामुळे, KYC लागू झाल्यामुळे आज जे काही दुकानदार 2 नंबरनं सोनं विकत असतील किंवा जे काही खरेदीदार 2 नंबरनं घेत असतील त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल येणार आहे का? नाही, कंट्रोल येण्यापेक्षा कसं आहे, ही जी सिस्टीम आहे ना ही वरून फॉलोअप मोठी व्हायला पाहिजे. तुम्ही अशा लहान लहान व्यापाऱ्यांनी तुम्ही सांगून किंवा अशा पद्धतीची बंधनं घालून ह्याच्यावर तुम्ही अटकाव आणू शकत नाही. कारण कसं आहे की हा बिझनेस अशा ठराविक व्यक्तीकडे नाही आहे. आज तुम्ही छोट्या छोट्या खेड्यातला माणूस ज्याच्याकडे 1-2 एकर जमीन आहे तो पण स्वतःच्या आज जर संपत्ती काही एक स्वतःच्याकडे जे रिझर्व्ह फंड झाला तर तो सोन्यात गुंतवतो. आणि माणसाला ज्यावेळी तुम्ही असं म्हणाल की मला हे दे, मला ते दे, आणि मला त्याच्यावरनं धोका निर्माण झाला तर आज मी एवढं सोनं घेतोय तुमच्याकडे, म्हणजे काय शेवटी त्याच्यावरती इन्कम टॅक्स लागू होणार. नाही, इन्कम टॅक्सचा प्रश्न आहे. दुसरं एक कसं आहे की ह्या गोष्टी त्याचा मिसयूज झाला तर काही होऊ शकतो. चारू दत्त, ह्यात कसं आहे की समजा मी माझ्याकडची इन्फॉर्मेशन आहे, ह्या माणसाने एवढं सोनं घेतलं आणि हे घेतले ते घेतले, अशा पद्धतीचे कुठलाही विषय असेल की तो थोडासा त्याला 100% आमच्या सराफ व्यापारीचा ह्याच्यातनं त्याला विरोध असणार आहे. कारण हे KYC हे आता तुमच्या दृष्टीनं फिजिबल नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काय की तुम्ही दागिनं, आता असं लक्षात आलेलं आहे की ह्याच्यावर अजून डिटेल्स यायचे आहेत. मात्र हे बुलियन जे प्युअर सोनं आपण
जे आता सोनं ते भारताच्या अर्थव्यवस्थेला घातक आहे. जे प्युअर सोनं म्हणून तुम्ही फॉर्मेटमध्ये जे घेता आणि आत ठेवता ते चलन आतलं आपल्या इथलं कमी होतं. त्या हिशोबानं त्याच्यावर बुलियनवर लावण्यात येईल असं त्याच्यावर भारत सरकारचा तोडगा निघू शकेल. पंकज, मी तुम्हाला विचारणार आहे, आम्ही सगळे खरं तर कोल्हापूरचे आहोत. तुम्ही आज या निमित्तानं कोल्हापुरात येता, या प्रदर्शनाच्या निमित्तानं जगभर तुम्ही अशा पद्धतीची ज्वेलरीचे एक्झिबिशन्स करता. कोल्हापूरच्या ज्या काही आमच्या ट्रॅडिशनली इथले जे काही आमचे दागिने आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ह्याच्याबद्दल बाहेर खरोखर तशी प्रसिद्धी आहे का आम्हीच फक्त म्हणतोय की आमचंही प्रसिद्ध आहे म्हणून? नाही, डेफिनेटली ज्यांच्यासोबत इंटरॅक्शन केलं आहे अबाउट दिस एक्झिबिशन, तर त्यांनी मला कोल्हापूरची जी वैशिष्ट्य आहे, सिल्वर हे जास्त फेमस आहे, सिल्वर ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, तर याबद्दल खूप मी ऐकलं आहे किंवा लोक याबद्दल बोलतात. आणि त्या अर्थानेच इथे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. हे सगळ्या मशिनरी मॅन्युफॅक्चरर्सला हे पटलं आहे आणि त्यामुळेच ते लोक एकदम मी हे विचारायचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं संपूर्ण जगभरामध्ये काय काय चाललंय, त्यांची टेक्नॉलॉजी कुठं आहे, ही जशी आज आम्हाला कोल्हापूरच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राला लोकांना बघायला मिळणार आहे, त्या पद्धतीनं UBM पुढाकार घेऊन या कोल्हापुरातील जे काही प्रसिद्ध दागिने आहेत त्यांचं एक्झिबिशन बाहेर का नाही करत कधी? म्हणजे मला असं सुचवायचं यातून की UBM अशा पद्धतीनं कोल्हापुरी दागिने हे जर बाहेर नेले. मागच्या वेळी काय झालेलं की मागच्या 6 महिन्याआधी ज्यावेळी तुमच्या मुंबईचं एक्झिबिशन होतं, ह्यांच्या मॅडम काय साहेब मॅडम क्रांती नागवेकर म्हणून तुमच्या मॅडम आहेत, त्या आलत्या. त्यांनी आपल्या इथं देवेंद्र बोर्डिंगमध्ये आमच्या सगळ्या सराफासने एकत्र केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुमच्या इथले जे दागिने आहेत किंवा तुमच्या इकडचे ज्या वस्तू इथं ज्या तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला आम्ही आमच्या एक्झिबिशन हॉलमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतो, तुम्ही तिथे येऊन लावा. मात्र काय होता, वेळ कमी होता. मात्र ह्यांची आमची आता ज्यावेळी आमची एक चर्चा झाली त्यावेळी असं ठरलंय की नक्कीच आपल्या इथल्या ज्या चांदी व्यवसाय आता सगळ्यात महत्त्वाचा, सोने तर आहेच बरोबर, मात्र चांदीचं व्यवसाय जो आहे आपला, ह्याचं ज्या दागिन्याचं किंवा ज्या वस्तू तयार होतात ह्याचं प्रदर्शन आम्ही कोल्हापुरात आयोजन करू आणि भारतामधनं बाहेर इथं बोलवू. अच्छा, की ते खरेदीला त्यांना कळेल की ह्या वस्तू कोल्हापुरातच तयार होतात. आमचा नेक्स्ट ह्याच्यामधला हा जे अधिवेशन झालं, मेळावा झाल्यानंतर सेकंड आम्ही ह्यामध्ये आमचा आहे की ह्या कोल्हापूरच्या व्यवसायाला मार्केटिंगला, मगाशी तुम्ही जसं म्हटलं की मार्केटिंगला आपण कमी पडतो का, निश्चित आपण मार्केटिंगला कमी पडलो. आणि ह्या माध्यमातून आज अशा काही ह्या ज्या कंपन्या, मोठ्या कंपन्या ज्या संपूर्ण जगभर एक्झिबिशन करतात, तर त्याच्यामध्ये एक स्टॉल कोल्हापूरसाठी जरी ठेवला आपण तरी जगभर आपल्या कोल्हापूरची कलाकुसर सगळीकडे पोहोचेल. दुसरं काय, ज्या वस्तू इथे कोल्हापुरात तयार होत्यात ते मुंबई, बेंगलोर, मद्रास ही माझं इथनं तयार होऊन जातोय आणि त्यांच्या एक्झिबिशन मध्ये राहतोय. तो तिकडला माल म्हणून खपतोय, ऍक्च्युअली कोल्हापुरात बनलेला असतो ते माल. त्यामुळे आम्ही इथनं पुढे आम्ही ठरवलं आहे की इथनं पुढे जे एक्झिबिशन आपण घेऊ चांदीचं आणि सोन्याचं, ते कोल्हापुरात एक चांगल्या प्रकारे घेऊ दुसऱ्या टप्प्यात. ही सुरुवात आहे, इथून पुढे ही प्रोसेस कंटिन्युअस चालू करण्याचा आपला प्रयत्न असेल. आता मी चेन्नईमध्ये होतो आमच्या एक्झिबिशनला, तिथे दीपक गोल्ड ते बेसिकली कोल्हापूरचे आहेत आणि त्यांच्या डिझाईन जे होते ना सिल्वर प्लेटेड विथ गोल्ड, इट वॉज ऑसम. अच्छा, त्या स्टॉलमध्ये इतकी गर्दी होती, स्पेशली टू सी दोज ट्रेडिशनल सिल्वर ज्वेलरी. सो दॅट शोज की आम्ही लाईक इथली ज्वेलरी आहे ती बाहेर फेमस आहे, पण त्याला असं टॅगलाईन नाही मिळत असेल तर आपला हा प्रयत्न असेल फ्युचरमध्ये, जसं भरतभाईचं आणि आमचं बोलणं चाललंय की आपण इथे सिल्वर ज्वेलरीचं एक एक्झिबिशन भरू आणि ते आपण जागतिक पातळीवर घेऊन जाऊ, स्लोली स्टडीली. इथनं मुंबईत घेऊन जाऊ, मुंबईवरनं आपण इतर सिटीमध्ये आपण कोल्हापूर ज्वेलरीला डेफिनेटली. यात काय की आमच्या कोल्हापूर सराफ व्यापारीचा हाच मेन उपक्रम आहे की ही संघटना, ही जिल्हा संघ जे स्थापन केला, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आज 650-700 सभासद आहेत, मात्र आमच्या कोल्हापूर शहरातले मर्यादित आहे. अच्छा, आम्हाला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या लोकांना पण सामावून घेण्यासाठी, ग्रामीण भागातल्या लोकांना घ्यायचं बरोबर. आणि जास्तीत जास्त कोल्हापूर जिल्हा व्यापारी संघ, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा संघ हे दोन्ही संलग्न आहेत आणि आमच्या कोल्हापूर सराफ व्यापारीच्या माध्यमातूनच ही संघटना स्थापन केलेली आहे. आज कसं की आता रणजितभाई अध्यक्ष आहेत, रणजितभाईंनी ह्याच्या आधी एक आम्हाला 2 वर्षाआधी ज्यावेळी याची मुहूर्तमेढ रोवली गेली तर आमचे माजी अध्यक्ष आता सुरेश गायकवाड आहेत, सुरेश गायकवाडनी त्या जनरल बॉडीमध्ये हा विषय ठेवलेला आणि त्यांनी फक्त ही संकल्पना दिली, त्यांनी तिथनं केली आणि रणजितबाईने ती साकार करून घेतली. की मला एक दुसऱ्या मुद्द्याकडे यायचंय की खरं तर आपल्याकडे अजूनही घरोघरी, अशी म्हटलं सुरुवातीला तो गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, की स्त्रीधन म्हणून सोन्या चांदीचे दागिने, परंतु आता जी नवीन जनरेशन आहे
की जी IT मध्ये जास्ती आहे, तर त्यांना खरोखर तेवढा त्या दागिन्यांचा मोह किंवा शौक आहे? नाही, मला हेच सांगायचंय की ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सराफांना हेच जागृत करायचे की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ही जी नवीन आता एज्युकेशन जे हे आलेलं आहे किंवा IT जी ह्या मुला मुलींच्या मध्ये आता डायमंडला मागणी जास्त आहे. बरं. आणि कसं असतं डिझाईनच्या बाबतीत तुम्ही बघा, कुठलीही डिझाईनच्या बाबतीत पहिला परदेशातल्या मोठ्या कुठे इटलीमध्ये काहीतरी होतं, त्याच्यानंतर ते भारतात आलं तर पहिला मुंबईत येतं, मुंबईत आल्यानंतर ते कुठेतरी हैदराबादला जातं, बेंगलोरला जातं, तिथून नंतर मोठ्या ह्याच्यातनं मेट्रोपॉलिटन सिटीमधनं गेला तर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये येतं आणि पुण्यामधनं केलं की कोल्हापूरसारख्या ह्याच्यात येतं. जर त्याच तुम्ही ह्या 5 वर्षामध्ये जर बघितलं प्लॅटिनियम आपण कधी विचार तरी करत होतो? सोने आणि चांदी एवढंच माहिती होतं, आता प्लॅटिनमची भर पडली. कोल्हापुरात पण प्लॅटिनियम घेणारे. आणि दुसरं काय झाले की प्रसार माध्यम आज ॲडव्हर्टाईज मीडिया इतका प्रचंड मोठा झालाय की माझ्या उदाहरणार्थ वडिंग घेतल्या बसलेल्या एखाद्या महाविद्यालयीन मुलीला पण ते कळते की नाही आज प्लॅटिनियम इज स्टेटस, अशा पद्धतीचं आहे. आणि ह्या मार्केटिंगमुळे आपल्याला हे ज्ञान आपल्या इथल्या सगळ्या सराफांना देणं जरुरी आहे की भाई तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो ह्याच्यात आपण सतर्क राहिलं पाहिजे. नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी येते, नवीन डिझाईन्स काय येतात, नवीन तुमची आव्हानं काय आहेत, तर ह्या सगळ्याचा उहापोह आम्हाला ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करायचा आहे, जेणेकरून आम्हाला माझ्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सराफ सवर्णकार बांधवाला जास्तीत जास्त नॉलेज मिळेल. आमच्याकडं काही आज आमच्या इथं ह्या मेळाव्याला जसे आपले एक वंटी साहेब एक आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ते करायला लागलेलो आहे, त्याच्याबरोबर PN पाटील साहेब आहेत, मालोजीराजे आहेत, त्याचबरोबर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन जे आहे अखिल भारतीय त्याचे अध्यक्ष हरीशभाई सोनी आहेत, तसे आमच्या महाराष्ट्रातले संचालक आहेत नितीन कदम, नितीन खंडेलवाल, अशा पद्धतीनं ज्येष्ठ ज्यांचं मार्गदर्शन आमच्या इथल्या सराफ सुवर्णकाराला नक्कीच ते कामाचं होईल. पण या महामेळ्यामध्ये तुम्ही असंही म्हटलेलं आहे की शासकीय ध्येय धोरण कर प्रणाली याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणार आहे. बरोबर. मला त्या मुद्द्याकडे यायचे की आत्ताची जी काही कर प्रणाली आहे ज्याच्यामध्ये LBT असेल, ज्याच्यामध्ये वॅट असेल, याच्या विरोधात एक प्रकारे तुमचा लढा सुरूच आहे. मला एक सांगा की मुळात LBT किंवा जो काही वॅट आहे हा वॅट आता वगळणं शक्यच नाही. तो काय वगळणं शक्य नाही. आमचं आता कसं आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय असेल तर मी तुम्हाला की आज सराफ सुवर्णकाराला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम कर प्रणाली ही ठीक आहे, आज 1% वॅट आहे, LBT जी आहे ती 0.10 पैसे आहे. मला म्हणजे अभिमान नाही की आपल्या इथं कोल्हापूरचं जे काय आमच्या सराफ सोने चांदी व्यवसायाला जी काय LBTचं हे आहे ह्या सगळ्या ठिकाणी, कारण आपल्या इथं फक्त महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्येच फक्त असं होतं की सोने आणि चांदीला वजनावर जकात लागत होती, त्यामुळे जेवढी ती रक्कम येते तीच LBTच्या रूपानं आम्ही त्यांना देतो. ह्या विषयापेक्षाही महत्त्वाचा जो विषय असेल आमच्या सराफ सुवर्णकाला तर चोरीचा माल. मी त्या मुद्द्याकडे येणारच होतो की ज्याच्यामुळे सुवर्णकार व्यवसाय बदनाम झालेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या संघाच्या वतीनं तुम्ही काही प्रयत्न करताय का जनजागृती करण्यासाठी, अवेअरनेससाठी? बरोबर. म्हणजे केवळ मी नेहमी म्हणतो की जेव्हा आपण एखाद्या संघटनेचं नेतृत्व करतो त्यावेळेला त्यातल्या अडीअडचणी जशा आहेत त्याची दुसरी बाजू की आपल्याकडनं काही चुकत असेल तर ते सुद्धा आपण बदललं पाहिजे. चुकण्यापेक्षा महत्वाचं कसं आहे मी सांगतो, जे काही आता सोन्याचं जे काही चोरी होते आणि पोलीस यंत्रणा जी रिकव्हरी करायला चोरीचा माल केला जातो त्याच्यामध्ये कसं 411 आणि कलम 412 हे 2 कलम आहेत, त्या कलमा नॉन बेलेबल आहेत. त्याचा धाक दाखवून ज्यावेळी पोलीस रिकव्हर करायला जातात आणि आपल्या सराफ सुवर्णकार बांधवांच्याकडे सांगतात की अशा पद्धतीनं तुमच्या इथं माल गेलेला आहे आणि चोरानं तुमचं नाव दाखवलंय, असं कधी होत नाही की जी व्यवस्थित व्यवसाय करणारी माणसं जो माल घेतात तर अशा कुठल्याही विना ओळखीशिवाय घेत नाहीत. मात्र त्यांनाही पोलिसांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर असतील, त्यांना चोर जे दुकान दाखवेल त्याच्या ठिकाणी विचारायला लागते. चोर काय करतो, जो रेग्युलर माल विकतो त्याचं दुकान दाखवत नाही, कारण त्यांना परत चोरी करून त्याच्याकडे जायचं असतं आणि कुठल्या तरी निरपराध सराफाला दुकानाचं नाव दाखवून त्याच्याकडनं रिकव्हर केली जाते. तर ह्या माध्यमातून आम्हाला जर आज आपल्या इथं माननीय बंटी पाटील साहेब गृहराज्यमंत्री आहेत आणि खातं त्यांच्याकडे आहे, तर आम्हाला ह्या मेळाव्याच्या माध्यमातून काय रणजितभाई एक आम्हाला अशी मागणी करायची याच्यामध्ये की पोलीस महासंचालकांच्याकडून ज्यावेळी तुम्ही रिकव्हरीला जाता पोलीस यंत्रणा तर त्यांना काहीतरी नॉर्म्स द्यावे. अच्छा. किंवा तुम्ही FRI ची प्रत त्यांच्याबरोबर असावी, फिर्यादीत काय सोनं गेलंय ते असावं. नाहीतर एक ठिकाणी माल विकला, चोरानं त्याचं नाव सांगितलं त्याच्याकडे वसूल जातात, दुसरीकडे गेलं दुसरीकडे जातात, वेळ आणि बदनामी असं 3 स्तरावरती. आणि एक दुसरं म्हणजे कसं आहे, कोल्हापुरातनं उपरीतनं हजारो व्यापारी आमचे एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि त्या जाता गेले की त्या पोलिसांच्याकडनं, स्थानिक इथल्या पोलिसांच्याकडनं, शासनाच्या किंवा राज्याच्या बाहेर गेलेल्या पोलिसांकडनं
अनेक वेळ हॅरेसमेंट केली जाते, कुठनं माल आणला त्यांना अटक केली जाते, त्यांना लोकमध्ये पण त्याची जर तुमच्याकडे अधिकृत कागदपत्र असतील, कागद असताना सुद्धा असं होतंय काय, असं अनेक वेळा घडलेलं आहे. परवा पंढरपूरला सुद्धा असा विषय घडला. हुपरीचा एक व्यापारी गेला काय, त्याला असंच त्यांना पोलिसांनी पकडलं आणि त्याला 2-3 दिवस PC दिली, सगळी बिलं असताना सुद्धा. अच्छा काय, तर आमचं एक मत. पण मग अशा वेळेला तुमची संघटना त्याच्या पाठीशी असते. आणि आम्हाला ह्या माध्यमातून हेच सांगायचं की एक आमच्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचं, जिल्हा संघटनेचं किंवा कोणाचं कुठलंही लेटर असेल, त्याच्याकडे वॅट नंबर आहे, पॅन कार्ड नंबर असेल, त्याची सगळी रीतसर बिलं असली तर त्याचं तिथं अधिकाऱ्यांनी ते बघितल्यानंतर त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. पण जर उलटी परिस्थिती असेल तर त्यावेळेला तुम्ही पण शासनाला सहकार्य केलं पाहिजे की जर कसल्याही पद्धतीची बिलं नसतील, आम्ही तुम्हाला सांगतो कधी सुद्धा आजपर्यंत कधीही कुणीही अशा पोलीस यंत्रणेकडनं की ज्यांनी माल घेतलाय त्याच्या पाठीशी आपली संस्था कधीही उभी राहत नाही. गेली 25-30 वर्ष मी जवळजवळ सराफ व्यवसायात आहे, चांगल्या प्रकारे मी जवळजवळ. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये अशा वेगळ्या वृत्ती असतात. कोल्हापुरातले पोलीस आहेत, बाहेरचे पोलीस आहेत, असं लई वेळा येतात ते की बाबा असा माल पकडला हे नाही. सहसा असं कधी जास्त वेळ घडलेलं नाही आहे. काय ठराविक लोकही घेणारे आहेत, ते ठराविक लोकांच्याकडेच ते असते. बाकीचं सोनं पद्धतीनं की हाताची पाचीपुट सारखी असत नाही, त्यामुळे कोणती अशी अपप्रवृत्ती असतात. आपण आता पुन्हा मूळ विषयाकडे येऊया की आपण आता जो काही 13 आणि 14 तारखेला जो काही तुमचा महामेळावा आहे, या महामेळाव्याला साधारणपणे कुठून लोक येतील आणि किती अंदाज आहे तुमचा, किती लोक येतील? कोल्हापुरातनं जिल्ह्यातून ही जवळजवळ 2-2.5 हजार लोक सराफ व्यावसायिक येतील. आणि सातारा आहे, सांगली आहे, पश्चिम महाराष्ट्रातून लोक जास्तीत जास्त गोव्यात येणार आहेत, गोव्यात येणार आहेत, ही जास्तीत जास्त लोक आपले येणार आहेत. काय 2-2.5 हजार लोक येणार आहेत. म्हणजे 13 आणि 14 एप्रिलला जो काही कोल्हापुरामध्ये हा तुमचा महामेळावा आहे आणि त्याबरोबर जे काही एक्झिबिशन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ज्वेलरी बनवणारी मशिनरी तिथं असेल आणि या महामेळाव्याच्या माध्यमातून सुवर्णकारांचे किंवा सराफांचे जे काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, त्याच्याबद्दल तिथं चर्चा केली जाईल आणि काहीतरी एक मार्ग त्यातनं शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. मला वाटतं हा 13 आणि 14चा यांचा महामेळावा जो आहे तो कोल्हापूरच्या सराफ व्यवसायाला एक विधायक दिशा देण्यासाठी आणि त्याचबरोबर एकजूट अधिक घट्ट करण्यासाठी अशा दोन्ही अर्थानं हा महामेळावा उपयोगी ठरावा आणि त्या दृष्टीनं आपण जो काही उपक्रम घेतलेला आहे त्याला आमच्या शुभेच्छा. अजून एक मुद्दा आहे. मुद्दा नाही, तुमचा आभार. नाही, आमचा आभार नाही. याच्यामध्ये एक तर पहिला सगळ्यात EVMचा आभार मानायला पाहिजे. जी काय एवढी मोठ्या मल्टी ह्या सिटीमध्येच घेणारे एक्झिबिशन त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन मुंबईनंतर महाराष्ट्रात आणि अशा पद्धतीचं एक्झिबिशन अख्ख्या महाराष्ट्रात मुंबई वगळता पहिल्यांदा कोल्हापुरात, महाराष्ट्रात कुठेही झालेलं नाही. असं पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये एक्झिबिशन करण्याचा त्यांना आम्ही फक्त विचार मांडला आणि त्यांनी कमी वेळेत आम्हाला जे सहकार्य करून इथं मेळाव्याला तयार झाले आणि एक्झिबिशन करायला तयार झाले त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर आपल्या बी न्यूजनं की जेणेकरून हा व्यवसाय नाही चारुदत्ता आजपर्यंत मला असं वाटतंय की कधी सुद्धा काय रणजितभाई अशी कधी चर्चा कुठेही चॅनेलनं नाही की कोणत्याही शहराच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये जे वेगवेगळे घटक असतात त्यामध्ये औद्योगिक म्हणजे जे व्यापारी असतात ते असतील किंवा रिक्षा व्यावसायिक असतील, त्याचबरोबर ज्वेलरी व्यावसायिक हे सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे, मोठा विषय आणि खूप मोठ्या उलाढाल या ज्वेलरी व्यवसायात होत असते आणि त्यामुळे या विषयावर बोलणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे हे आमचं काम आहे. हे तिन्ही मान्यवर आले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.